तहसीलदारांना तुम्ही निवेदन दिले, समाधानकारक उत्तर मिळाले का? काय हो, मिळाले। आम्ही तहसीलदार मॅडमना निवेदन दिलेलं आहे। जे युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्या मागण्या जे काही आहेत त्या मॅडमनी म्हणजे पुढे कार्यालयात पोहोचाव्यात आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात। आमच्या नेमक्या मागण्या आहेत ज्या ठिकाणी आम्ही रुजू झालेल्या आहोत त्याच ठिकाणी आम्हाला कायमस्वरूपी करण्यात यावे व आमचे मानधन जे आहे त्याच्यामध्ये वाढ करण्यात यावी आणि आमचे मानधन नियमित वेळेवर मिळावे, कारण आम्हाला 3-3 महिने काम करून सुद्धा आमचं मानधन मिळालेलं नाही आहे। त्यामुळे याची खोल दखल घ्यावी ही आमची विनंती आहे। पुढची भूमिका काय असेल? आमचं बिलकुल या योजनेसाठी आम्ही पात्र झालेलो आहोत। कारण की आता ज्यावेळेस हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी झालेलं आहे, माननीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलेले आहे की आम्ही कोणतीही योजना बंद पडू देणार नाहीत आणि आम्हाला एक त्यांच्या याच वाक्यातून आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळालेली आहे आणि ही ऊर्जा निश्चितच आमचं काम यशस्वी होण्यामध्ये म्हणजे आम्हाला पूर्ण करेल। खरं सांगायचं म्हटलं तर युवा प्रशिक्षणार्थी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकत्रित 22 आस्थापनेवर आम्ही रुजू झालेलो आहोत। मग तिथं असेल जिल्हा परिषद असतील, आरोग्य खातं असेल, तुमच्या बँक असतील, तुमच्या ग्रामपंचायत असतील, काही आस्थापनेचं अजूनही एकाही महिन्याचं मानधन मिळालेलं नाही, तर या प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन वेळेवर द्यावं आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत म्हणजे की कायमस्वरूपी असेल त्याच ज्या आस्थापनेमध्ये आम्ही काम करत आहोत त्या आस्थापनेमध्ये आम्हाला रुजू करून घ्यावं अशी शासन दरबारी आम्ही निश्चित विनंती करतोय। आणि आम्हाला आशा आहे की आमच्या स्किल डेव्हलपमेंटचे जे विभाग आहे, डिपार्टमेंट आहे, त्यांचे मिनिस्टर मंगल प्रभात लोढा हे निश्चितच आमच्या मागण्या पूर्ण करतील। आमच्या शासन दरबारी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आम्ही सर्व तहसील कार्यालय वसमत या ठिकाणी तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे। आमच्या प्रमुख ज्या मागण्या आहेत त्या जे प्रशिक्षणार्थी ज्या आस्थापनेमध्ये सध्या 6 महिन्यासाठी प्रशिक्षण घेत आहेत त्यांचं प्रशिक्षण कालावधी ह्या संपत येत आहे येत्या 1 ते 2 महिन्यामध्ये आणि प्रशिक्षण कालावधी संपल्याच्या नंतर परत या प्रशिक्षणार्थ्यांना बेरोजगारीचं नवं संकट डोळ्यासमोर दिसत आहे आणि यातून हे प्रशिक्षणार्थी नैराश्यातून जाऊ नये याकरिता शासन दरबारी आमच्या मागण्या आहेत। जे प्रशिक्षणार्थी आस्थापनेमध्ये आहेत त्याच ठिकाणी त्यांना कायम रुजू करण्यात यावं। त्यानंतर जे विद्यावेतन आहे ते 6,000, 8,000, 10,000 आहे, ते खूपच तुटपुंज वेतन आहे। 200 रुपये रोज, 250 रुपये रोज याप्रमाणे आमचे प्रशिक्षणार्थी प्रामाणिकपणानं सर्व आस्थापनेमध्ये आपला पूर्ण वेळ देत आहेत, त्याच्यामुळे इतर कोणतंही काम ते करत नाहीत आणि सध्या ते याच्यावरच अवलंबून असल्यामुळं शासनानं आमच्याकडे सहानुभूतीपूर्वक आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करण्यात यावा। आमच्या मागण्या कायम रुजू करण्यात यावं ज्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी आहेत त्याच ठिकाणी। त्यानंतर जे आमचं विद्यावेतन आहे ते खूपच कमी असल्यामुळं जे आमचं विद्यावेतन आहे ते वाढवण्यात यावं आणि जे शासकीय कर्मचाऱ्यांना जे भत्ते लागू आहेत ते सर्व भत्ते आमच्या प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात यावे हे या ठिकाणी आम्ही नम्र विनंती करतो।